श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी मागच्या भागापासून आपल्यासोबत आहेत. आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात ऐकूया कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. आर्थिक चिंता आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे सुद्धा ताण येत असतो. तर तो ताण नेमका कसा हाताळायला हवाय या कामगार वर्गाने सुद्धा आणि या IT सेक्टर मधल्या लोकांनी सुद्धा. म्हणजे आता इथं आपण काय बोलतो की माझ्या नियंत्रणामध्ये काय आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर काय. माझ्या नियंत्रणामध्ये काय आहे तर ह्या परिस्थितींना कुठल्या नजरेनं मी पाहणार, हा चष्मा जो काय तर हा चष्मा, त्या चष्म्याची काच बदलणं हे माझ्या हातामध्ये आहे. सर्वसाधारणपणे अशा अडचणी ज्या वेळेला माणसाला येतात तर त्यावेळेला माणसाच्या एक सर्वसाधारण 3 पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. त्यातली पहिली प्रतिक्रिया असते ही भीतीची प्रतिक्रिया असते की अरे बापरे आता कसं होणार. मग हा माणूस घाबरून जातो, हातपाय गाळून बसतो आणि मग देव किंवा बुवाबाजी किंवा भविष्य अशा या सगळ्या त्या नादाला लागतो की त्या पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. दुसरी एक कॅटेगरी असते तर ह्या कॅटेगरीमधली मंडळी म्हणतात मरू दे, काय वयस ते दे, मला काय, माझं काम करणार, माझं संध्याकाळी येणार. आणि आपल्याला भेटणारे जे श्रीकृष्ण असतात सल्ला देणारे ते दरवेळेला शहाणे असतात असं नाही आहे. आपले बऱ्याचदा श्रीकृष्ण 90 मार्क 60 मार्क असे सल्ले देतात. त्यामुळे मग तो प्रश्न सुटायच्याऐवजी तो आणखीनच वाढत जातो. म्हणजे मला समस्या आल्यानंतर मी माझी चोच वाळूत खुपसून बसलो आणि मला काय प्रॉब्लेम नाही असं म्हणत बसल्यासारखं झालं. यानं प्रश्न सुटत नाही किंवा आजचं मरण फक्त उद्यावरती धक्कडलं जातं. मग तिसरा पर्याय जो असतो तर तो यथायोग्य पर्याय असतो. तर तो पर्याय काय सांगतो की तो प्रयत्नवाद कर म्हणतो. म्हणजे तो प्रयत्नात राहा, म्हणजे यथाशक्ती यथामती, तुला जेवढं जमेल तेवढे तू प्रयत्न करत राहा. या प्रयत्न करण्याचा फायदा काय असतो की एकतर प्रश्न सुटायचे चान्सेस तरी वाढतात किंवा प्रश्न जरी समजा सुटले नाहीत तरी त्या प्रयत्न करण्याच्या नादामध्ये माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. आता हा प्रश्न सोडवण्याकरता मी नवीन पर्याय काढून बघतो, उद्या तिसरा पर्याय काढून बघतो, उद्या 5वा पर्याय काढून बघतो. मी प्रयत्नात राहिलो तर माझं मानसिक स्वास्थ्य टिकून राहतं. मी हातपाय गाळले तर माझं मानसिक स्वास्थ्य आणि पर्यायानं घरच्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य ढासळायला चालू होतं. तर त्यामुळं ज्या वेळेला असा काही प्रश्न समोर येईल तर त्यावेळेला प्रयत्न करणे, कल्पक पर्याय काढणे आणि प्रयत्नवादाची कास न सोडणे हा खरा पर्याय ह्याच्यावरती असतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे, अस्थिरता आहे. तर यामुळे सुद्धा कामगारांना असुरक्षित वाटू शकतं. भयंकर. म्हणजे कंपन्या बंद पडतायत, गॅस मिळत नाहीयेत, पगार होत नाहीयेत. तर कामगार आणि उद्योजक या दोघांच्याही दृष्टीनं ही परिस्थिती कशी हाताळायला हवी आहे? हा तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लोकांचं कसं असतं, म्हणजे फक्त आपल्याला कामगारच असं म्हणायचं नाही, पण एकंदरीतच जनरली लोकांचं कसं असतंय की ही जी अनिश्चितता आहे तर ही अनिश्चितता अजिबात सहन होत नाही. लोक म्हणतात की एक वेळ जॉब गेला तरी चालेल, पण जाणार का नाही, म्हणजे जॉब राहणार का जाणार, ही जी टांगती तलवार आहे तर ती मला सहन होत नाही. तर त्यामुळं लोकांना कसं असतं की निश्चितता हवी असते. बाबा गेली तर जाऊ दे एकदा, पण ती एकदा जाऊ दे तरी, असं लोकांचं म्हणणं असते. ती अनिश्चितता कशी हँडल करायची ह्याचं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं आपल्याकडं कोण ट्रेनिंगच देत नाही. तर याच्याकरता काय करायला लागतं तर ह्या अनिश्चिततेसोबत आपलं नातं कसं आहे हे आपल्याला तपासून बघायला पाहिजे. काय होणार हे माहिती नसेल तर मला शांत राहणं केवळ अशक्य असा आपला एक दृष्टिकोन असतो. म्हणजे मला सर्टन्टी हवी, मला निश्चितता हवी आणि मला थोडीसुद्धा अनिश्चितता सहनच होत नाही असा आपला बहुतेक सगळ्यांचा दृष्टिकोन या अनिश्चिततेकडं बघण्याचा असतो. आणि मग त्याच्यामुळं ती बिईंग इन अ लिंबो असं म्हणतात. म्हणजे बिईंग इन अ लिंबो म्हणजे अधांतरी, त्रिशंकू, म्हणजे इकडं पण नाही तिकडं पण, नोकरी जाणार का टिकणार हे मला माहिती नाही. मग अशा वेळेला ती अनिश्चितता आपल्याला सहन होत नाही. कारण का तर आपलं म्हणणं असंच की मला नक्की काय ते सांग, काढणार आहे तर काढणार म्हणून सांगा, मला दुसरं काहीतरी बघता येईल, किंवा ठेवणार तर ठेवणार म्हणून सांगा, म्हणजे शांतपणे मी रात्री झोपेन तरी, पण हे काढणार का नाही काढणार हे मला नको आहे असं आपलं म्हणणं असतं. तर इथं आपल्याला ती आपली भूमिका कशी थोडीशी बदलायला लागते. या अनिश्चिततेसोबतचं आपलं नातं कसं ठेवायला पाहिजे. तर आपण म्हणताना असं म्हणायला पाहिजे की मला निश्चितता आवडते, म्हणजे मला निश्चितता आवडते, पण ही अनिश्चितता जी आहे तर ती मी सहन करू शकतो आणि काय होईल त्याला मी तोंड देऊ शकतो. ही जर समजा भूमिका घेतली तर मग आपल्याला या त्रिशंकू अवस्थेमधली अस्थिरता जी आहे तर ती सहज
सहन करता येऊ शकते. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये बाकीच्या अनेक क्षेत्रांच्या मध्ये आपण अनिश्चिततेचा सामना करतच असतो. म्हणजे उदाहरणं कुठली आपल्या रोजच्या जगण्यातली, तर फॉर एक्झाम्पल आपण ड्रायव्हिंगचं उदाहरण घेऊया. तर मी घरातनं निघालोय माझ्या कामावरती, हे निश्चित आहे का? तर हे अनिश्चित आहे. कोणी वाटेचा ट्रकवाला किंवा दुसरा कोणीतरी येऊन मला धडकू शकतो का नाही? तर मग इथली अनिश्चितता मी मान्य करतो. मी ज्या वेळेला कुठंतरी पैसे गुंतवतो, मी बँकेमध्ये मी एवढी केली, तर ती बँक बुडणारच नाही याची 100% गॅरंटी आहेच का? तर नाही. पण तिथली रिस्क, तिथली अनिश्चितता मी स्वीकारलेली असतं. मी मुलं जन्माला घालतो आणि ती मुलं मी वाढवत असतो. ते ह्या पोराचं उद्या पुढं जाऊन काय होणार आहे मला माहिती असतं का? तर नाही. ते तर इथली अनिश्चितता मी मान्य केलेली असते. सगळ्याच अगदी सोपं उदाहरण म्हणजे मी लग्न करतो, तर हे सुखाचं होणार आहे का त्रासाचं होणार आहे हे आज कुठं मला माहिती असतं. पण यातली सुद्धा अनिश्चितता मी मान्य करतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्याला अनिश्चिततेसोबत जगायची सवय असते. परंतु ही जी काय आपली जी सवय आहे किंवा ही जी आपली प्रॅक्टिस आहे ना, तर ही आपण हे कामाच्या ठिकाणी आपण लावत नाही. बाकी सगळ्या गोष्टी अनिश्चित असून सुद्धा मी आनंदानं त्यातली गंमत मी घेतोय. तसंच मी कामाची जी काय अनिश्चितता आहे, जॉब सिक्युरिटीची जी अनिश्चितता आहे, तर त्याच्याकडे मी बघेन. आणि अनिश्चिततेच्या भीतीच्या मागं अजून एक असा विचार असा असतो की ते जर समजा घडलं तर जी परिस्थिती निर्माण होईल तर त्याला मी तोंडच नाही देऊ शकणार. म्हणजे माझ्या कोपिंग कपॅसिटी म्हणजे तर एखादी अडचण आल्यानंतर त्याला जुळवून घेण्याची माझी काहीतरी क्षमता असते, तर ती माझ्याकडं नसणारच आहे असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्यक्षामध्ये आपण शांत डोक्यानं बघितलं तर आत्तापर्यंत जगामध्ये अनंत लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असतात, आपल्यासारखी सामान्य माणसं असतात आणि त्यांना कसं तरी का होईना, रडत खडत का होईना, पण त्याला तोंड दिलेलं असतं. आपण सुद्धा तोंड देऊ शकतो. आपण यावेळेला काय करावं की आपण आपल्या भूतकाळाकडे बघावं आणि आपल्या आयुष्यामध्ये अनपेक्षितपणे आलेल्या अडचणीला आपण कसं तोंड दिलं होतं हे आपण बघावं. आणि यातनं आपल्याला काय कळतं की अरे, अनपेक्षित अडचण आली तर त्याला तोंड देण्याकरता ज्या क्षमता लागतात त्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत. इथं माणूस या अस्थिरतेकडे बघताना काय करतो की त्या क्षमता माझ्याकडे नाही आहेत असं समजत असतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट ह्या अस्थिरतेकडे बघताना कशी बघावी, तर ही जॉब जाणं ही मिणमिणती शक्यता आहे की दाट शक्यता आहे का अगदी 100% ही निश्चितता आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं जर समजा आपण बघितलं तरीसुद्धा आपला तणाव कमी व्हायची आपल्याला चान्स मिळू शकतो. आणि लोक काय करतात की सारखे धीर मागत बसतात. असे जे काय अस्थिर अवस्थेमध्ये जे काय असतात ना, लोक सारखं जाऊन मॅनेजरच्या पाया पडायचे, साहेबांच्या पाया पडायचे, उगीचंच हाजी करायचं. हे जे काय अति रिॲश्युरन्स मागणं आहे ना, तर ते रिॲश्युरन्स मागणं मग त्यांचं थांबतं. म्हणजे अत्यंत बोटचेपं धोरण स्वीकारतात मंडळी की ज्या वेळेला नोकरी जाणार का टिकणार ह्या अवस्थेमधली मंडळी असतात. मग ते स्वत्व विकून काम केल्यासारखं होतं, मग त्यातलं सगळं ते गंमत निघून जाते, आयुष्यात स्वतः होऊन जातो. त्यामुळे हे सारखे लोकांच्याकडनं धीर मागणं, सारखा त्यांच्याकडनं रिॲश्युरन्स मागणं हे बंद करायला पाहिजे. हे अशा पद्धतीनं जर समजा आपण ह्या अस्थिरतेकडं बघितलं तर मग आपल्याला ही जी टांगती तलवार आहे तर त्याला तोंड देता येऊ शकतं. अवघड असतं, नो डाऊट. म्हणजे निश्चितता असेल तर कोणाला नको असते, सगळ्यांनाच हवी असते. पण जर समजा आता आहेच टांगती तलवार तर त्याच्याकडे ह्या थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं तर मग आपली पीस ऑफ माइंड म्हणजे आपली मानसिक शांती आपल्या नियंत्रणामध्ये थोडीफार राहू शकते असं मला वाटतं. पण जेव्हा आता 1 महिन्याचा नोटीस पिरियड असतो, 3 महिन्यांचा नोटीस पिरियड असतो, अशा केसमध्ये वेळ मिळतो कामगाराला की दुसरीकडे आपण बघायचं आहे, हे 1 दिवस होणार आहे, हे तेव्हा निश्चितता असते की आपला हा जॉब जाणार आहे. पण आता IT हबचा विचार करता एक मेल येतो आणि क्षणात सगळं संपतं. बरोबर. तर मग त्या केसमध्ये आधीच हे असं होणार नाही ह्याची कोण गॅरंटी देणार आहे का आपल्याला? तर उद्या कितीही मालकांनी गॅरंटी दिली की नाही तुला मी काढणार नाही, तुला काढणार नाही, असं दिवसभर जर समजा मालक त्याला कुरवाळत सांगत बसले तरी संध्याकाळी घरी आल्यानंतर चुकून मालकांचाच जॉब गेला तर काय, असा प्रश्न शिल्लक राहतो. मग अशा वेळेला काय करावं की वर्स्ट केस सिनॅरिओ जर समजा घडलाच, म्हणजे वाईटात वाईट जर समजा घडलाच, तर मग मी काय करेन ह्याचा प्लॅन बी तयार करून ठेवावा. आणि एक लक्षात ठेवावं की ब्रह्मदेवानं आपल्याला ज्यावेळेला जन्माला घातलं तर त्यावेळेला तुझं सगळं छानच होणार आहे असं काय प्रॉमिसरी नोटवरती त्यानं लिहून आपल्याला पाठवलेलं नाही आहे. म्हणजे जी अनिश्चितता माझ्या आयुष्याच्या मागं तानपुरा म्हणून वाचते ती त्याच्या पण आयुष्याच्या मागं अनिश्चितता ही असणारच आहे. तर त्याचा लवकरात लवकर स्वीकार करावा आणि प्लॅन बी कायम तयार करून ठेवावेत.
हे अशा पद्धतीनं आपल्याला चुकून अचानकपणे मेल आला तर काय करावं याच्याकडे बघता येतं. म्हणून मग हे सगळे फायनान्शियल ॲडवायझर सांगतात की इमर्जन्सी फंड तयार करून ठेवा आणि तुमची स्किल्स अपलिफ्ट करत राहावा कंटिन्युअस, म्हणजे तुमची कौशल्य कंटिन्युअस तुम्ही वाढवत राहावा. तर ह्या गोष्टी आपल्याला सातत्यानं करत राहायलाच लागतं. बरेच कामगार मदत मागण्यासाठी घाबरतात हो. किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करत नाहीत. हो. तर त्यामागचं कारण काय असू शकतं? अगदी सोपं कारण आहे हे, शान के खिलाफ आहे, मर्द को कभी दर्द नाही होता. हेच कारण याच्या मागं असतं की मी एवढा कर्तृत्ववान पुरुष आहे आणि मला दुखतं हे मी मान्य कसं करू, आणि एस्पेशली माझ्या घरच्या लोकांच्या समोर किंवा मित्रांच्या समोर हे त्यांना भयंकर अपमानास्पद वाटते. म्हणून आपला समाज भावनांच्या भाषेमध्ये बोलतच नाही. आता गंमत, आमच्याकडे आल्यानंतर सुद्धा ही जरी समजा व्यक्ती एकटी आलेली असली तरी ही व्यक्ती तक्रार सांगताना मला उदास वाटते म्हणून सांगतच नाही. ही व्यक्ती त्या उदासपणाचे शरीरावरती जे काय तात्पुरते पडसाद उमटत असतात तर ते मला लक्षण म्हणून सांगतात. म्हणजे आता उदासपणाचे शरीरावरचे पडसाद म्हणजे काय की ज्या वेळेला कुठल्याही भावनेचा शरीरावरती काहीतरी पडसाद उमटत असतो, म्हणजे कुत्रं मागायला आले की भीती वाटते आणि भीती वाटली की छातीत धडधडते. मग इथं ही व्यक्ती भीती वाटते म्हणून सांगायची माझ्या छातीत धडधडते म्हणून सांगते. उदासपणाचा शारीरिक प्रतिसाद काय असतो की सगळे शरीर थकून गेल्यासारखं वाटतं, म्हणजे मला थकवा खूप आलाय म्हणून सांगते, मला झोप लागत नाही म्हणून सांगते, माझी आतडी व्यवस्थित सकाळी काम नाही करत म्हणून सांगतात. पण ही सगळी उदासपणाचे शरीरावरचे तात्पुरते पडसाद असतात. आपल्या समाजाची शोकांतिका आहे, भारतीय समाजाची शोकांतिका आहे की भावनांच्या भाषेमध्ये आपण कधी कोण बोलतच नाही. इव्हन आपल्याकडं भावनांच्या बाबतीतल्या ज्या निगेटिव्ह भावना आहेत तर ह्या व्यक्त करणं म्हणजे कमीपणाचं असं समजलं जातं. त्यामुळे मला उदास वाटतंय, मला घाबरल्यासारखं वाटतंय, मला सारखी चिंता वाटते, मला सतत काळजी लागून राहते, तर ह्या भावना माणसं सहजासहजी व्यक्त करत नाहीत. पण यांना माझं असं म्हणणं आहे की इथं लोकांनी मदत मागावी. कारण या जगामध्ये सगळ्यात चांगला गुण कुठला असेल तर मदत मागणं हा सगळ्यात मोठा चांगला गुण आहे. कारण एकट्यानं हे आयुष्य निभावणं हे निव्वळ अशक्य आहे. माणूस हा सोशल प्राणी आहे, म्हणजे समाजात मिसळून राहणारा प्राणी आहे. याचा अर्थ असा की मी ज्या वेळेला इतरांच्या मदतीला जातो तर त्यावेळेला मला ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला इतरांची मदत घेणं ह्याच्यामध्ये कमीपणा बिलकुल काही नाही आहे. तर त्याच्यामुळं आस्किंग फॉर हेल्प इज द बिगेस्ट व्हर्च्यू. त्यामुळं काही दुखलं खुपलं तर कोणाशी तरी बोला, घरच्या लोकांशी बोला, कोणीतरी मोठा चांगला आपल्या कंपनीमध्ये एखादा शाणा कोणीतरी असा एक सिनियर कोणीतरी कामगार असतो किंवा कोणीतरी असा एक वाईज मॅन म्हणजे शाणा माणूस असतो, गल्लीत असतात, भावकीत असतात, त्यांच्याशी बोला. डॉक्टर्स असतात, मानसोपचार तज्ज्ञ असतात, त्यांच्याशी बोला. पण गो अँड आस्क फॉर द हेल्प, म्हणजे मदत मागा. मदत मागणं हा सगळ्यात चांगला सद्गुण आहे असं मी म्हणेन. बरेचदा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं किंवा त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे असं सांगणं हो. तर हे सुद्धा एक वेडेपणाचं लक्षण आहे किंवा कलंक असं आपण त्याला बोललं जात नाही त्याविषयी अगदी मुक्तपणे. तर त्यामागचं कारण नाही, काय? हे अगदी आता हे कसं आहे की फक्त पेशंटलाच होते असं नाही, हे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांना सुद्धा या कलंकाचा सामना करायला लागतो. त्यामुळे मी आकाशवाणीचे खरंच आभार मानतो की मानसोपचार तज्ज्ञांना तुम्ही इथं बोलवलेलं आहे. हे कसं आहे की मानसोपचार तज्ज्ञाकडं फक्त वेडी झालेलीच माणसं येतात, हा खूप जुना गैरसमज आहे. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे जे काही कप्पे असतात तर त्या मानसिक आरोग्याचे 3 मुख्य कप्पे कुठले असतात तर एक डेव्हलपमेंटचा म्हणजे विकासाचा कप्पा असतो, म्हणजे विकासाकरता मानसशास्त्र मदत करू शकतं. दुसरा असतो तो डेव्हलपमेंट नंतर डिस्ट्रेस म्हणजे ताणतणाव कसे हँडल करायचे याच्याकरता मदत करू शकतो. आणि तिसरा कप्पा असतो डिसऑर्डर म्हणजे आजाराचा कप्पा, याच्याकरता मानसोपचारशास्त्र मदत करू शकतं. म्हणजे फक्त वेडेपणाचा आजार हा या एका समजा मानसिक आरोग्य एक असं मोठं जर समजा एक कपाट आहे असं पकडलं तर त्यातला वेडेपणा हा कपाटातला एक अगदी छोटासा भाग आहे. तर हे मानसशास्त्र तुमचं जगणं हे उजळवून टाकणारं शास्त्र आहे. ते तुम्हाला काही लेबल लावून किंवा कलंक लावून तुम्हाला असं कमी लेखणारं हे शास्त्र अजिबात नाही आहे. तर त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञाकडे फक्त वेडेच जातात हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. मानसशास्त्राचा उपयोग विकासाकरता करून घेता येतो आणि तणाव नियोजनाकरता पण करून घेता येतो. आणि दुर्दैवानं मानसिक आजार जर समजा झाले तर आजकाल मानसिक आजारांच्यावरची औषधं जी आहेत तर इतकी गुणकारी झालेली आहेत. म्हणजे मी 25 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हाची औषधं आणि आजची औषधं 2026 सालची औषधं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे. डॉक्टरचं सॅटिस्फॅक्शन कशात आहे? जॉब सॅटिस्फॅक्शन. तर पेशंट बरा होणं ह्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. 25 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की तीव्र मनोविकार जे ECTनं बरे होतात ते सोडले तर बाकी असे बरे होणारे कुठले आजारच नव्हते. 25 वर्षानंतर म्हणजे आज 2026 साली आजकाल अत्यंत हाताच्या बोटावरती
मोजता येतील इतके कमी आता आजार असे शिल्लक राहिलेले आहेत की जे ठीक पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं बरे होत नाहीत. बहुतांश मानसिक आजार हे वेळेमध्ये ओळखले आणि व्यवस्थित पद्धतीनं उपचार केले तर एकतर ते चांगले कंट्रोल पण होतात आणि चांगले काबूमध्ये पण आणता येतात. तर त्यामुळं फक्त वेडेपणा आहे हे लोकांनी डोक्यातनं काढून टाकावं. कामगारांचं मानसिक स्वास्थ्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या वरदा हसबनीस यांनी घेतलेला मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा तिसरा भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला निरोप द्या. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.